नमस्कार, सहर्ष स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। पहा, डिसेंबरचा हप्ता येण्यापूर्वीच डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात नवीन प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण झालेला आहे। OTP संदर्भातला हा प्रॉब्लेम आहे। OTP जर आला तरच तुम्हाला मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता। आता नेमका कशाचा OTP असणार आहे, कुणाला OTP येणार आहे, त्याचबरोबर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी असतील, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना नियमितपणे 1,500 रुपये सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळालेले नाहीत। मग या अशा लाभार्थ्यांना पुन्हा डिसेंबरमध्ये सुद्धा हप्ता मिळणार नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा नियम लागू आहे। खूप महत्त्वाची अपडेट आहे, शासन स्तरावर देण्यात आलेली ही महत्त्वपूर्ण न्यूज आहे, महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तुम्हाला जर हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार आहे। पहा, नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये खूप जास्त गोंधळ झालेला आहे आणि हाच गोंधळ नोव्हेंबर नंतर डिसेंबरच्या हप्त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला दिसायला नको अशी जर वाटत असेल, म्हणजेच हप्ता वेळेवर यायला पाहिजे असेल, तर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे। शासनाकडून ज्या सूचना वेळोवेळी येतात या सूचनांची माहिती असणं गरजेचं आहे आणि या सर्व सूचनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं अजिबात नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना शासन स्तरावरून येणाऱ्या सर्व अपडेट, त्याचबरोबर परिपत्रक आणि हप्त्यांसंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत होते चॅनलची, तर सबस्क्राईब करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण सूचना। आता पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी ऑफिशियल साईट आहे यावरती तुम्हाला तुमचं स्टेटस सगळ्यात अगोदर तर चेक करावं लागणार आहे। स्टेटस चेक करण्यामागे काय उद्देश असणार आहे, तर शासन स्तरावरून सांगण्यात आलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आत्ता त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। आणि हे कसलं व्हेरिफिकेशन असणार आहे, तर हे आधार व्हेरिफिकेशन असणार आहे। तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर जो OTP येतो, तो आधार व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर जो OTP येतो, त्या OTP आल्याच्या नंतर तुम्हाला हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। म्हणजे शासनाला पडताळणी करायची आहे, दिव्यांग बांधवाची असेल, या लाभार्थ्यांची असेल, इतर लाभार्थ्यांची असेल। पहा, आता आधार व्हेरिफिकेशन केलं तर पैसे मिळणार। मागच्या महिन्यात काय होतं, eKYC केली तर पैसे मिळणार। आता डिसेंबरमध्ये काय, आधार व्हेरिफिकेशन केलं तर पैसे मिळणार। मग आता हे व्हेरिफिकेशन नेमकं कुणाला करायचं आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश होतो। मग त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी, अशा सर्व लाभार्थ्यांचा समावेश या योजनेमध्ये होतो। या सर्वांना हे व्हेरिफिकेशन करायचं आहे का, तर पहा, आता जे हे व्हेरिफिकेशन आहे अशा लाभार्थ्यांना करायचं आहे ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता। मग त्यामध्ये दिव्यांग बांधव सुद्धा असतील, दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये आले नसतील आणि इतर लाभार्थी सुद्धा, मग विधवा महिला सुद्धा असतील किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, ज्यांना सुरळीतपणे नियमितपणे 1,500चा हप्ता सुद्धा नोव्हेंबरमध्ये आलेला नाही, तर अशा सर्व लाभार्थ्यांना त्यांचं आधार व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। आधार व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतरच डिसेंबरचा जो हप्ता आहे तो जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। पहा, लाभार्थ्यांपुढं पुन्हा एक नवीन प्रॉब्लेम, पुन्हा एक नवीन अडचण आपण म्हणू शकतो, कारण या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यामध्ये बरेच असे लाभार्थी आहेत की ज्यांना या सर्व गोष्टी करणं खूप अवघड जातं। पण शासन स्तरावरून मात्र प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक नवीन अडचण त्यांच्यासमोर निर्माण होताना दिसत आहे। आता या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हवा असेल तर लाभार्थ्यांना काय करायचं आहे, आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे। आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला समजलं असेल कुणाला करायचं आहे, तर ज्यांना मागचे पैसे नियमित मिळालेले नाहीत, नोव्हेंबरचे असतील, ऑक्टोबरचे असतील किंवा 2-4 महिन्यापूर्वीचे जर पैसे तुम्हाला नियमितपणे मिळालेले नसतील, मग 1,500 किंवा 2,500 यापैकी कोणतीही रक्कम तुम्हाला मिळालेली नसेल, दिव्यांग असाल तर 2,500 रुपये मिळालेले नसतील आणि इतर लाभार्थी असाल तर 1,500 रुपये मिळालेले नसतील, तर या लाभार्थ्यांना व्हेरिफिकेशन करायचं आहे। आधार व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून OTP येतो आणि OTPच्या नंतर तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते पूर्ण होतं।
तर हा व्हेरिफिकेशनचा आता नवीन प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात आणखीन ऑफिशियल निर्णय आलाच नाही. ऑफिशियल म्हणजे GR जो आहे तो आला नाही. तारीख तर लांबच ठेवा. अगोदर शासन निर्णय येईल, शासन निर्णयानंतर 4-5 दिवसांनी तारीख येईल, तारीख आल्यानंतर पुन्हा पैसे कधी ते देतात काय माहिती. मागच्या महिन्यात जो गोंधळ झाला होता तो गोंधळ या महिन्यात होतो का? कारण या महिन्यात आणखीन शासन निर्णयच आलेला नाही. शासन निर्णय जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी कळवणार आहे. तर पहा, हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते तहसील कार्यालयामध्ये घेऊन जावं लागणार आहे आणि त्यानंतर आधार कार्डचं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. या व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. सोबतच जे तुमचे रखडलेले पैसे आहेत मागच्या महिन्यातले असतील, त्याच्या मागच्या महिन्यातले पैसे असतील ते तुम्हाला मिळून जातील.